सामान्यावरती आहेत. कुठे आपण कोणत्या शास्त्राचं अध्ययन कधी केलं असतं, कधी आपल्याला ज्ञानेश्वरी वाचायला मिळाली असती, कधी आपल्या हातामध्ये गाथा आली असती. अगदी जनसामान्यांपर्यंत परमार्थ संत महात्म्यांनी पोहोचवलेला आहे. आणि खरोखर संतांचे उपकार आहेत. स्वतःच्या जीवनावरती माती घेऊन स्वतःचं जीवन अगदी त्या मातीने मातीमोल करून दुसऱ्यांना मोतीमोल बनवणारं ज्यांचं जीवन असतं त्यांना संत म्हणतात. आणि म्हणून संत महात्मे स्वतःच्या जीवनामध्ये स्वतः करता न जगता केवळ दुसऱ्या करताच ज्यांचं जीवन असतं त्यांना संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठलांच्या गाथेचं अवलोकन केलं आणि संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्याही गाथेचं अवलोकन केलं तर त्यामध्ये संतांचा महिमा जास्त आपल्याला वर्णन केलेला सापडतो. आणि ज्ञानोबरायांच्या वाङ्मयाचं तसेच नाथ महाराजांच्या वाङ्मयाचं चिंतन जर केलं तर त्यामध्ये संत महिम्यापेक्षा गुरु महिमा जास्त वर्णन केलेला आढळतो. विठ्ठल आता गुरु महिमा वर्णन करण्याचं त्यांचं कारण असं असलं पाहिजे की संत श्रेष्ठ ज्ञानोबराय असतील किंवा संत श्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराज असतील, यांना गुरु करावे लागले. अर्थात गुरूंच्या सानिध्यामध्ये जाऊन परमार्थ सिद्धी करावी लागली. ज्ञानोबरायांना आपण श्लोक बोलून गेलो अगदी सुरुवातीलाच नमनामध्ये. भ्रातारेन गुरुना निवृत्ती संहिता निवृत्तिका संस्थिता. निवृत्ती दादांच्या रूपाने अगदी घरातच गुरु रूपाने मिळालेले निवृत्तीनाथ दादा. आणि म्हणून श्रीगुरु निवृत्तीनाथ दादांकडून त्यांनी ज्ञान प्राप्त केलं. आणि तसे उद्गार ज्ञानोबरायांचे आहेत. आपण हरिपाठाच्या शेवटी रोजच तो अभंग म्हणत असतो. त्या अभंगाचं शेवटचं चरण आहे, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. या संपूर्ण अभंगामध्ये श्रीगुरूंचं असणारं भरभरून वर्णन केलेलं आहे. जसा हा अभंग तसं ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा बहुतेक अध्यायामध्ये श्रीगुरूंचं वर्णन आपल्याला सापडेल. कारण ज्ञानोबरायांना जी सिद्धी प्राप्त झाली, ज्ञानोबरायांचं म्हणणं काय आहे, ती मला श्रीगुरूंच्या कृपेने प्राप्त झाली. आणि म्हणून श्रीगुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. अशा पद्धतीने श्रीगुरूंचा महिमा जास्तीत जास्त वर्णन केला तो ज्ञानोबरायांनी. आणि त्याचप्रमाणे नाथ महाराजांनी सुद्धा. कारण नाथ महाराजांना देखील भगवत प्राप्ती करवण्याकरता, ते मोक्ष तत्व प्राप्त करण्याकरता श्रीगुरूंकडे जावं लागलं. शूलभंजन पर्वत या ठिकाणी साधना करावी लागली. जनार्दन स्वामींची शरणागती पत्करून त्यांना दिव्य असणारं मंत्रबोध घ्यावा लागला. आणि नंतर श्रीगुरु दत्तात्रयाची कृपा त्यांच्यावरती झाली. अर्थात भगवत प्राप्ती या दोन्ही संतांना झाली ती श्रीगुरूंच्या द्वारा. पण जगद्गुरु तुकोबराय आणि नामदेव महाराज मात्र त्या गोष्टी करता अपवाद आहेत. यांना श्रीगुरु भेटण्याच्या अगोदर भगवंत भेटलेला असं चरित्रामध्ये आपल्याला पाहायला सापडेल. विठ्ठल 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 विठ्ठल. कशामुळे, काय कारण आहे? गुरु न करता त्यांना भगवंत भेटला, भगवंत त्यांच्याशी बोलला, भगवंताने जिजाबाई साहेबांच्या पायातील काटा काढला वगैरे वगैरे सर्व गोष्टी अगदी ज्ञातच चरित्रामध्ये दिलेल्या आहेत. जगद्गुरु तुकोबरायांना भगवत प्राप्ती करण्याकरता गुरूंकडे जावं लागलं नाही. त्यांनी कोणत्या गुरूंकडे गेले आणि नंतर व्याकरण शास्त्र पाठ केलं आणि सर्व काही शास्त्राचं अध्ययन केलं आणि त्याद्वारा त्यांना भगवत प्राप्ती झाली असं मात्र तुकोबरायांच्या बाबतीत झालेलं नाही. बस मग तसंच नामदेव महाराजांचं सुद्धा अगदी बालपणामध्येच भगवान परमात्म्याच्या समोर उभे राहिले आणि देवाच्या बरोबर बोलणं केलं, देवाच्या बरोबर बोलू लागले, देव त्यांच्याशी बोलू लागला, संवाद साधला. भगवत प्राप्ती श्रीगुरु भेटण्याच्या अगोदर या दोन संतांना झाली. मग या दोन्ही संतांच्या वाङ्मयाचं चिंतन केलं तर गुरूंच्या वर्णनापेक्षा संतांचं वर्णन जास्त केलेलं यांनी आहे. विठ्ठल विठ्ठल. मग भगवत प्राप्ती करण्याकरता गुरूंची आवश्यकता आहे की नाही हा एक प्रश्न उद्भवतो पहा. कारण भगवत प्राप्ती करण्याकरता गुरु शिवाय भगवंत भेटत नाही असं जरी म्हटलेलं असलं तरी या ठिकाणी मात्र अपवाद असा आहे की संत जीवन असणाऱ्या जगद्गुरु तुकोबरायांना आणि नामदेव महाराजांना मात्र गुरु न करताच कोण भेटला? भगवंत भेटला. मग भगवान परमात्मा भेटण्याकरता गुरुच पाहिजेत
हे काही सिद्ध होत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आता तुम्ही म्हणाल आजपर्यंत आम्ही जे ऐकलं ते काही वेगळं होतं. मग तर बरंच झालं, आळशावर गंगा वळाली, गुरु करण्याची गरजच नाही. गुरु करायची गरज नाही, आळशावर गंगा वळाली. कोण गुरु करील? कधी माळ घालायची, कधी रामकृष्ण हरी जप करायचा, त्यापेक्षा गुरु नकोच मग. आणि महाराजांनी सांगितलं आधीच हौसन त्यात पडला पाऊस. म्हणजे तसं व्हायला नको. पण चिंतनांती आपल्या लक्षात येईल, गुरु जीवन एक वेगळं जीवन आहे आणि संत जीवन एक वेगळं जीवन आहे. बरं, लक्षात घ्या विषय. संत जीवन हे वेगळं जीवन आहे, गुरु जीवन हे वेगळं आहे. एक सांगू का, गुरु उपदेश देतात, गुरु उपदेश देत असतात, संतही उपदेश देत असतात. पण एक सांगू का, उपदेश देतात म्हणून गुरु संत नाहीत. संत असतातच असं नाही, पण उपदेश देणारे संत संतही असतात आणि गुरुही असतात. विठ्ठल विठ्ठल. संत जीवन हे वेगळी प्रक्रिया आहे आणि गुरु जीवन हे वेगळी प्रक्रिया आहे. मी सांगत होतो, उपदेश देतात ते गुरु असतात, पण जे जे उपदेश देतात ते संत असतातच असं नाही. संतही उपदेश देतात म्हणून ते गुरुही आहेत, पण संतही आहेत. आणि गुरु उपदेश देतात म्हणून ते गुरु आहेत, पण त्यांना संतच आहेत असं म्हणता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि गुरु जीवन हे त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. लक्षात घ्या विषय असा आहे, गुरूंकडे एखादा साधक जर गेला तर त्या साधकाला गुरूंच्या परीक्षेमध्ये पास व्हावं लागतं. कसं? तर गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. कारण अत्यंत पवित्र अशी जगामध्ये सर्वश्रेष्ठ गोष्ट कोणती आहे? ज्ञान आहे. ते ज्ञान प्राप्त करण्याकरता कुठं जावं लागतं? गुरूंकडे जावं लागतं. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, अथि जैसे. गुरु तेथ ज्ञान. गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय ज्ञान नाही, ही प्रक्रिया योग्य आहे. म्हणून ज्ञानदान देणाऱ्या गुरूंकडे शिष्याला जावं लागतं. जात असताना त्याने नियमाने जावं लागतं. नियमात म्हणजे मी फार मोठ्या घरचा आहे, मी आमका आहे, फलाना आहे असं म्हणून जावं लागत नाही. त्याकरता त्याला शिष्टाचाराने जावं लागतं. समित पाणीम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. वेदाने वर्णन केलेलं आहे. परीक्ष लोकान कर्मोचितान ब्राह्मणे निर्वेद मायान नास्ति कृतकृतेन तद्विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत समित पाणीम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. विठ्ठल विठ्ठल. शिष्याने गुरूंची सुद्धा परीक्षा करायची. गुरुजी परीक्षक असतात आणि शिष्यही परीक्षक असतो. शिष्याने गुरु करत असताना परीक्षा घेऊन करायचा. आणि एकदा की गुरु परीक्षेत पास झाले, मग परीक्षा देण्याचा नंबर येतो तो कुणाचा? शिष्याचा. अगोदर परीक्षेमध्ये पास होतात ते गुरु, आणि नंतर ज्याची परीक्षा असते तो शिष्य. मग शिष्य कसा गेला पाहिजे? तिथं सांगितलं समित पाणीम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. हातामध्ये त्याने जंगलातील लाकडं गोळा करावेत आणि नंतर गुरूंच्या कुट्यासमोर जाऊन उभं राहावं. गुरु प्रसन्न असतील त्यावेळेस जावं, त्या हातामध्ये असलेली समिधा गुरूंच्या चरणावरती वाहावी आणि त्यानंतर साष्टांग प्रणिपात गुरूंच्या चरणावरती करून हात जोडून उभं राहावं. मग ते सांगतील, स्वीकारतील आणि नंतर प्रसन्न होतील. 5, 6, 7 महिने तुझ्याकडून सेवा करून घेतील. आणि सेवा झाल्यानंतर ज्या दिवशी प्रसन्न आहेत त्या दिवशी तुला विचारतील, कुठून आलास, काय पाहिजे. आणि असं विचारल्यानंतर तुझी आत्मस्थिती कशी आहे, तुझी अंतकरण वृत्ती कशी आहे, तुझ्या ठिकाणी विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुता हे सर्व असणारे साधन चतुष्टय आहेत की नाही, याची सर्व परीक्षा गुरु करतात. त्या परीक्षेमध्ये शिष्य पास झाला, मग त्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश देऊन ज्ञानदान देतात. असे उदार जे असतात त्यांचं नाव गुरु. विठ्ठल पण संत मात्र या कुठल्याही परीक्षेच्या वाट पाहत नसतात. संत या कुठल्याही परीक्षेची वाट पाहत नाही. आलेला साधक साधन चतुष्टय संपन्न आहे की नाही हे न पाहता आलेल्याचं कल्याण व्हावं ही भावना संतांची असते. म्हणून केवळ गुपगुप गुपित लाकडाच्या कोपीत काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात असा उपदेश संत करत नाहीत. मग कसा करतात? ते जे उपदेश करतात ते मेघवृष्टीने करतात. म्हणजे मेघवृष्टीने करतात म्हणजे
कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता उपदेश करतात त्यांचं नाव संत, त्यांचं नाव संत आहे. मग ते विचार करत नाही. जसं मेघ म्हणजे उपदेशी तुका मेघवृष्टीने ऐका. तुकोबरांनी उपदेश केला तो तोंड पाहून केलेला नाही. बरं, तोंड पाहून उपदेश करणारे वेगळे असतात, ते गुरु असतात. पण तोंड न पाहता उपदेश करतात त्यांचं नाव काय असतं? संत असतं. बरं का. हा श्रीमंत आहे का, याच्याकडे किती एकर आहे, याच्याकडे किती गाड्या आहेत. मग अशांना ठराविक लोकांनाच उपदेश देणारे जे असतात ते गुरु असतील. पण येणाऱ्या प्रत्येकाचं कल्याण व्हावं अशा प्रकारची भावना ज्यांची असते त्यांना संत म्हणतात. आणि म्हणून संत जीवन हे गुरु जीवनापेक्षा थोडं वेगळं जीवन आहे. विठाला विठाला विठाला. गुरु तुकोबरायांच्या गाथेमध्ये गुरु वर्णनापेक्षा संत वर्णन आपल्याला जास्त पाहायला सापडतं. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये गुरु वर्णन आहे आणि संत वर्णनही आहे. पण ज्ञानोबरायांना बालपणातच गुरूंचं सानिध्य लाभलं म्हणून त्यांनी गुरु महिमा अधिक वर्णन केलेला असला तरी देखील संत जीवन हे गुरुजीवनापेक्षा थोडंसं वेगळं. आणि म्हणून त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय संत जीवनाचं नेहमी अगदी तोंड भरून आणि जेव्हा जेव्हा वेळ प्रसंग येईल त्यावेळेस संतांच्या महिम्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या आवडीचा तो विषय. महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकांचे काम ऋत्विक महाराज. शाब्दिकांचे काम नाही ते, शाब्दिकांचे काम बहुदुधड झाले म्हैस गाय, बहुदुधड झाली म्हैस गाय. शाब्दिकांचे काम शाब्दिकाचे काम नाही, शाब्दिकाचे काम बहुदुधड झाली म्हैस गाय, बहुदुधड झाली म्हैस गाय. संत भेटले. अगोदर कोण भेटलं? भगवंत भेटला. आणि भगवत जीवन कशामुळे प्राप्त झालं? तर संतांच्या कृपेने प्राप्त झालं. कसं? कारण काही पाठ केली संतांची उत्तरे, संतांची उत्तरं पाठ केली. आरंभी कीर्तन करी एकादशी. तितकंसं जीवन परमार्थिक नव्हतं माझं असं कोण म्हणतंय? तुकोबराय. पण संतांची काही वचनं पाठ केली आणि अंतःकरणामध्ये भाव ठेवला, अंतःकरणामध्ये भगवत भक्ती केली आणि त्याद्वारा परमात्म्याची प्राप्ती करून घेतली. अगोदर भगवंत भेटला, नंतर भगवंतालाच असं वाटलं की जर यांना गुरु भेटले नाही तर यांच्या मुक्तीची चिंता कोण करणार. म्हणून परमात्मा स्वतः त्यांच्या स्वप्नामध्ये जाऊन स्वतः गुरु होतो. गंगेवर स्नानाला चाललेलो असताना श्रीगुरु म्हणून स्वतः परमात्माच बाबाजीच्या रूपाने आले. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. मग माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माघ शुद्ध दशमीच्या दिवशी गुरु रूपाने त्यांनी मला अंगीकारलं. पण त्याच्या अगोदरच परमात्मा त्यांना भेटलेला होता. परमात्माच त्यांचा बाबाजी चैतन्य या रूपाने गुरु होऊन आलेले आहेत. कारण भक्ताच्या मुक्तीची चिंता परमात्म्याला असते. परमात्मा भक्तांना मुक्ती देण्याकरता आपणची देव होय गुरु, माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. स्वतः आपणच गुरु होऊन देव येतो. म्हणजे भक्ताच्या मुक्तीची चिंता देवाला आहे. मग स्वतः गुरु होऊन तो आलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायांच्या आवडीचा विषय संतांचं वर्णन करणं हा त्यांच्या आवडीचा विषय.
जेव्हा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा तेव्हा अत्यंत विनम्र होऊन ते काय करतात, गुरूंचं वर्णन करतात. ज्याच्या जो आवडीचा विषय आहे तोच सांगा असं जर समोरच्याने म्हटलं तर त्याला काय होतो, आनंद होतो. एखाद्या गणेश उत्सवामध्ये कीर्तन असावं आणि तिथं हौशे गौशे नवशे, मग ते नवयुवक असावेत ज्यांना सप्ताहाची तितकी काही गांभीर्य नसतं, मग यूट्यूबचे ते फॅन असतात, यूट्यूबवरती पाहून कीर्तन वगैरे घेतलेले असतात. आणि अशा ठिकाणी गेल्यानंतर एखाद्या, म्हणजे ती काही पदवी नाही पण आता मनक कल्पित पदवी, विनोदाचार्य मनक कल्पित पदवी, मनाने कल्पिलेली पदवी, ती कोणत्या शास्त्रात नाही, जी शास्त्रात नाही, जी गाथ्यात नाही, कोणाच्या तरी माथ्यातून निघालेली पदवी म्हणजे ती विनोदाचार्य. मग असे विनोदाचार्य आल्यानंतर त्यांना जर त्यांच्या आवडीचाच विषय सांगा असं जर म्हटले, तिथले तरुण मंडळी म्हटले महाराज कालचं कीर्तन जरा डोक्यावून गेलं, आज थोडे चिटकुले चटकुले सांगा. असं म्हटल्यानंतर ज्यांच्या जो आवडीचा विषय त्यांना तेच सांगायला आवडतं, मग त्यांना काय होतो, आनंद होतो. कारण तशा प्रकारचे श्रोते आपल्याला प्राप्त झाल्याचं भाग्य त्यांना जाणवतं. बरं आता दुसरा विषय असा आहे, एखाद्या वेदांताचार्याला जी खरोखर पदवी आहे, शास्त्रप्रणीत पदवी आहे, एखाद्या शास्त्रीला जी खरोखर शास्त्रप्रणीत पदवी आहे, अशा व्यक्तींना गावामध्ये आल्यानंतर पाटील नानासारखा जर म्हणले महाराज जरा सखोल चिंतन होऊ द्या, अगदी पद न पदाचं व्याख्यान होऊ द्या, असं म्हटल्यानंतर त्या व्यक्तीला काय होणार, आनंद होणार. ज्याच्या जो आवडीचा विषय असतो तोच सांगा असं म्हटल्यानंतर त्या वक्त्याला काय होतो, आनंद होतो. तसं जगद्गुरु तुकोबरायांच्याकडे काही साधक गेले आणि त्यांनी तुकोबरायांच्या आवडीचा विषय विचारला, म्हणले भक्तांचा संतांचा महिमा सांगा. मग तुकोबरायांनी सांगायला सुरुवात केली. म्हटले बाबा महिमा सांगणं सोपं आहे पण तो कळणं कठीण आहे. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, अत्यंत कठीण आहे, दुर्गम आहे. दुर्गम शब्दाचा अर्थ काय होतो, दुर्गम म्हणजे कठीण, कठीणही नाही. आपल्या तुमच्या आमच्या दृष्टीने दुर्गम शब्दाचा अर्थ अशक्य, अशक्य. तुम्हा आम्हाला संतांचा महिमा कळणं अशक्य. कसं आहे, पडलेल्याचे 3 प्रकार तुम्हाला सांगतो. पडलेल्याचे 3 प्रकार. एखादा मनुष्य अंथरुणावर झोपी जाऊन पडला, बरोबर, अंथरुणावर पडलेला आहे. मग आता त्या पडलेल्याला उठवणं सोपं का अवघड, दादा पाटील? झोपी गेलेल्याला अंथरुणावर झोपी जाऊन जो पडलेला आहे त्याला उठवणं सोपं आहे. काय, त्याला आवाज द्यायचा, आवाज देऊन नाही उठला की अरे तुऱ्याने आवाज द्यायचा. म्हणजे सोनू म्हणून जर उठला नाही तर मग सोन्या म्हणावं लागतं, बरोबर ना बाबन भाऊ? सोनू म्हणून जर उठला नाही तर सोन्या उठ म्हणावं लागतं. सोन्या आवाजाने जर उठला नाही तर मग जवळ जाऊन त्याला असं स्पर्श करून हलवलं थोडंसं की मग काय होतो, जागा होतो. म्हणजे झोपी गेलेला जो आहे त्याला उठवणं सोपं आहे. आता पुढची कॅटेगरी घ्या, अंथरुणावरच पडलेला आहे पण आजारी पडलेला आहे, आजारी पडलेला आहे, तो काही झोपलेला नाही, अगदी आजारी पडलेला आहे, त्याला उठवणं सोप्यापेक्षा कठीण आहे. सोपं नाही म्हणता येणार, काय कठीण आहे. त्याला इलाज करावं लागेल, डॉक्टरांना बोलवावं लागेल, सलाईन द्यावे लागतील, असाध्य व्याधी कोणती त्याचं निदान करावं लागेल, त्या योग्य अशी औषधी द्यावी लागेल, योग्य औषधीच्या द्वारा मग ते पेशंट काय होतं, हळूहळू 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 उठतं. पहा, म्हणजे आजारी पडलेल्याला उठवणं अवघड पण शक्य आहे औषधीच्या द्वारा वगैरे, बरोबर बाळासाहेब? हां, बाळासाहेबांना अनुभव आला तो. आजारी पडले होते मागं ते, पण उठवता आले. औषध उपचाराच्या द्वारा उठले नवे नवे नाही, असंच नाही, कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे सुद्धा राहिले. त्या काळात थोडंसं वेगळं वाटलं होतं, विठाला विठाला म्हणजे आजारी पडलेला सुद्धा उठू शकतो, प्रयत्न केल्यानंतर तो उठतो. हा दुसरा प्रकार. पण आणखी एक प्रकार आहे, जर एखादा मरून पडलेला असला तर त्याला उठवणं सोपं का अवघड, काय म्हणणं आहे तुमचं? अहो सोपंही नाही अवघडही नाही, अशक्य आहे. ते तुमच्या आमच्या करता शक्यच नाही. विठाला विठाला झोपी गेलेल्याला उठवणं सोपं, आजारी पडलेल्याला उठवणं अवघड.
पण शक्य आहे. पण मरून पडलेल्याला उठवणं अशक्य. धातया ही गेल्या शरण त्रिदोषी न चुके मरण. धातयाच्याही पाया पडता नुठे गतायू पंडू सुता. विठला विठला धातया म्हणजे कोण? ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाच्या पाया पडला तरी आणि ब्रह्मदेवाला शरण गेलेला असला तरी, शरण गेला तरी त्याला मरून पडलेल्याला उठवणं अशक्य. फक्त ते शक्य कुणाला होतं? मेले माणूस जिथं उठविल. संत श्रेष्ठ ज्ञानोबराय बसलेले असताना, प्रेत यात्रा चाललेली असताना, त्या प्रेत यात्रेच्या शेवटी जिला सती जायचं अशी असणारी सच्चिदानंद बाबांची पत्नी, जिला आता सती जायचं आहे, पण जाता जाता संतांचं दर्शन घ्यावं म्हणून आली. दर्शन घेतलं, ज्ञानोबरांनी चेहराही पाहिला नाही. तोपर्यंत काय म्हटले? सौभाग्यवती भव. मुखामधून शब्द निघाला सौभाग्यवती भव. ती आश्चर्याने पाहते. म्हटले महाराज, तुम्ही दिलेला हा आशीर्वाद कदाचित पुढच्या जन्मातला असा. म्हणे नाही नाही नाही, असं कसं होईल? या मुखातून येच देही हेची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. या न्यायाचे आम्ही मुखातून या जन्मात शब्द निघाला तो याच जन्मात पूर्ण झाला पाहिजे. म्हटले पण असं कसं शक्य आहे? कारण मी सती जाण्याकरता निघाले. माझ्या पतींची ती पहा प्रेत यात्रा चाललेली आहे. ज्ञानेश्वर महाराज तिथं जवळ जातात आणि जणू काही झोपेतल्या माणसाला आपण जाग करतो तसं त्यांनी त्याला आवाज दिला आणि तिथं असणारं प्रेत पण सच्चिदानंद बाबा असा आवाज दिला बरोबर उठून बसलं महाराज. मग असं हे असाध्य कार्य ज्यांना साध्य करता येतं, अशा कोटीतील जे असतात त्या संतांना आपल्याला ओळखता येणं अशक्य. विठ्ठल काय निकष लावतो आपण संतांना ओळखण्याकरता? काय निकष लावतो? ज्यांचा आश्रम मोठा, ज्यांच्याकडे बोलता जास्त येतं, ज्यांना स्तुती जास्त करता येते समाजाची, ज्यांना पुढं समाजाच्या जास्त करता येतं, त्यांना आपण संत म्हणत चालतो. आपल्या संत म्हणण्याच्या व्याख्या वेगवेगळ्या. ज्याची फार मोठी दाढी लांब आहे, ज्याची जाडी चांगली आहे, ज्याची गाडी कितीतरी लाखाची आहे, असं बहिरंगाने आपण पाहतो. त्यातून संत जीवन ओळखण्याचा प्रयत्न करतो. पण संन्याशाला नाही दिले बहुरुपयाला. बहुरुपयाला तुम्ही दिलं असं नाथबाबांनी ठणकावून सांगितलेलं. अर्थात संत जीवन तुम्हा आम्हाला कळणं सोपं नाही, कठीणही नाही, अशक्य आहे. विठ्ठल संत महिमा वर्णू किती, निर्जीव चालविली भिंती. अशक्य ते काय तुम्हा नारायणा, निर्जीवा चेतना नावया. जसं तुकोबरायांनी भगवंताचं वर्णन केलं तसं संतांच्या जीवनामध्ये सुद्धा अशक्य गोष्टी शक्य होतात. म्हणून संतांचा महिमा तुमच्या आमच्या करता काय आहे? दुर्गम आहे, दुर्गम. संत श्रेष्ठ ज्ञानोबा नामदेव महाराज अगदी बालपणीच पिताश्रींनी सांगितलं भगवंताला पिताश्री बाहेर गावी गेलेले दामाजी शेठ. आईसाहेबांनी सांगितलं नैवेद्य भगवंताला देऊ नये. आता तुमची आमची भाषा थोडी वेगळी आहे. तुम्ही आम्ही सुद्धा नैवेद्य करतो. एका भजेचे 50 तुकडे, एका भजेचे 50 तुकडे. मग काही अर्धा कांदा इकडं, अर्धा कांदा तिकडं, एक अर्धी कोथिंबीर ह्या देवाला, अर्धी कोथिंबीर त्या देवाला. भज्यातलीच बोलतो फक्त. आणि मग त्या छोट्या छोट्या चाणक्या, मग त्यातले ते नैवेद्य नाही, त्याला निवद म्हणावं, भिंबव काय म्हणावं, निवद. मग एकच भज सगळ्या देवांना परिपूर्ण. कारण तुमची आमची भावना आहे देव नैवेद्य खात नाही. विठ्ठल पण नामदेव महाराजांना हे माहिती नाही. कारण ते काही तुमच्या आमच्यासारखे चाप्टर नव्हते. भाषा ओळखून घ्या. कारण आमच्या माता भगिनी नैवेद्य तयार केल्याबरोबर म्हणतात जा देवाला नैवेद्य दाखवून ये. म्हणजे देव जसा म्हैस आहे किंवा बैल आहे, गाय आहे, म्हशीला पाणी दाखवलं का, म्हशीला पाणी दाखवलं का आपण म्हणतो ना, गाईला पाणी दाखवलं का म्हणजे पाजलं का असं नाही म्हणत, दाखवलं का. अर्थात आपली भाषा की काहीशी काय संकुचितपणाचे. भगवान परमात्म्याला स्नान घातलं का असं विचारत नाहीत.
म्हणजे देव धुतले का? म्हणजे देव खरकटे भांडे आहेत जसे. विठाला 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 विठाला. देव धुतले का हा शब्द किती अमंगळ वाटतो. त्यापेक्षा देवाला स्नान घातलं का, देवपूजा केली का, देवाला अभिषेक केला का, हा शब्द असला पाहिजे. त्या माध्यमातून देवाचं सत्यत्व आपल्या लक्षात येतं. आमच्या गावामध्ये आम्ही लहानपणी पाहिलं, एक व्यक्ती हनुमंतरायाच्या दर्शनाला रोज यायचं, पण मंदिरात जात नसायचे. बाहेरून असं चिंचेच्या झाडाचे इथूनच दर्शन घ्यायचे आणि जात असताना बरोबर यायचे. समोर मारुतीरायाचं मंदिर आलं की दोन्ही हात असे मागं करायचे आणि मग दर्शन घ्यायचे. दोन्ही हात मागं घेऊन दर्शन घ्यायचे. त्यांना एकाने विचारलं, म्हटले का हो, दर्शनाकरता असे हात पुढं घेऊन मग दर्शन घ्यावं, तुम्ही हात मागे करून कसं काय दर्शन करता? त्यांनी सांगितलं, म्हटलं हे पहा, मी घरून निघतो ना तेव्हाच एक बिडी पेटवलेली असते, माझ्या हातामध्ये बिडी असते, ती हनुमंतरायाला दिसू नये म्हणून ती बिडी मागं मी अशी धरतो आणि मग हनुमंतरायाचं दर्शन करतो. लक्षात आलंय? काय लक्षात आलं? त्याच्या दृष्टीने हनुमंतराय कुठे आहेत? मंदिरात. मी म्हणतो तो बिडी पेनारा तरी बरा, किमान हनुमंतरायाला बिडी दिसू नये असं त्याला वाटतं. मंदिरापुरता तरी तो हनुमंतरायाची मान्यता मानतो. मंदिरामध्ये हनुमंतराय आहेत आणि मला पाहतात, ही त्याची श्रेष्ठ भावना त्यातून आपल्याला जाणवते. म्हणजे विनोद एका बाजूला आहे, पण त्याच्या पाठीमागे ही भावना आहे की हनुमंतराय मंदिरामध्ये आहेत. नाहीतर काही असे महाभाग आहेत, हनुमंतरायाच्या मंदिरासमोर बसून पत्ते, ते आकडे वगैरे नको त्या गोष्टी करत असतात. म्हणजे त्यांच्या दृष्टीने हनुमंतराय म्हणजे हनुमंतराय नसून काय आहे? आता आपल्या तोंडाने कसं काय म्हणावं? ज्ञानोबरायांच्या मुखातून बोलू का? ज्ञानोबराय म्हणतात, देहखंडानाम आत्मा ईश्वर पाषाण. त्याच्या दृष्टीने भगवान परमात्मा तो परमात्मा नसून पाषाणच आहे, अशी भावना त्याची आहे. आणि ही हिनकस भावना जोपर्यंत आपल्या अंतःकरणात आहे तोपर्यंत परमात्म्याची कृपा होऊ शकत नाही. संत श्रेष्ठ नामदेव महाराज आईने सांगितलं नैवेद्य देऊन ये. गेले महाराज, बालपण अगदी छोटेसे होते, गेले. पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं, समोर असणारा नैवेद्य ठेवला आणि उभे राहिले. आता देव खाईल, मग देव खाईल. 2 मिनटं झाले, 3 मिनटं झाले, 8:45 झाले, इतका वेळ झाला, तोपर्यंत तरी देवाने काही नैवेद्य खाल्लेला दिसत नाही. मग म्हटले कदाचित देवाला चोरून खायची सवय असेल, कारण ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी. कारण हा पुराण प्रसिद्ध चोर आहे, या चोराला चोरून खायची सवय आहे आणि म्हणून हा कदाचित माझ्या समोर खात नाही. देवा तू नैवेद्य खा, मी डोळे बंद करून घेतो देवाच्या समोर. आता देवाला पेच पडला, पण देव कधी नैवेद्य खातो का? नाही खात. आपल्या दृष्टीने बोलू आपण, नाही खात. मग त्यांच्या दृष्टीने मात्र देवाने नैवेद्य खाल्लाच पाहिजे. त्यानंतर पुन्हा 5 मिनिटं डोळे बंद ठेवून पाहतात तर नैवेद्य तसाच आणि देव तसाच उभा. म्हणले देवा नाही नैवेद्य खायचं, नका खाऊ, पण कमीत कमी ही दुधाची वाटी तरी एवढी तरी घ्या, एवढी तरी घ्या. ती घ्या म्हणत असताना त्यांनी गोड असं वर्णन केलेलं आहे. दुधाचा महिमा असामान्य आहे. तो असामान्य आहे. कसा? म्हटले भगवान परमात्मा त्यांच्या हातचा नैवेद्य खातो. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी फिरविले देऊळ, जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला. नामदेवांच्या हाताने दूध प्राशन केलं, नैवेद्य खाल्ला. अशक्य गोष्ट शक्य करतात, अशा महिम्याचे जे असतात त्यांना म्हणतात संत. आणि म्हणून अशा संतांचा महिमा तुम्हा आम्हाला कळत नाही. तुम्हा आम्हाला कळत नाही, अनेक विद्वानांना सुद्धा कळत नाही. अलीकडे 2-4 दिवसापूर्वी एका तथाकथित स्वतःला विद्वान मानणाऱ्या कीर्तनकाराने जगद्गुरु तुकोबरायांच्या विषयी काय व्याख्यान केलं ते कीर्तनातनं सांगितलेलं बरं. अशा लोकांना त्यांची टीका करून सांगणं म्हणजे टीकेच्या माध्यमातून त्यांचा केलेला प्रचार ठरेल. म्हणून अशांचं नाव न घेता या मूर्खांना देव कधी कळावा, परमात्मा संत कधी कळावे, संतांची असामान्य शक्ती कधी कळावी. जी गोष्ट जीवकोटीतील आहे ती सामान्य गोष्ट असते,
आणि जी गोष्ट संत कोटीतील आहे, संत प्रकारातील आहे, ती गोष्ट तुम्हा आम्हाला समजणं कठीण असतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून त्यांचा विचार न केलेला बरा. त्यापेक्षा संत जीवनाच्या दृष्टीने विचार आपण करावा. संतांचं जीवन हे असामान्य असतं. सामान्य प्रक्रिया त्यांच्या जीवनाच्या मीटर करता, त्यांच्या जीवनाच्या त्या प्रसंगाकरता मीटर म्हणून लावता येत नाही. आपली ती दृष्टी तिथपर्यंत पोहोचत नाही. आपल्या दृष्टीच्या पलीकडे संत असतात. संतांना डोळ्याने पाहायला गेलो तर संत कळत नसतात. संतांना स्पर्शाने जाणवायला गेलो तर स्पर्शाने संत कळत नसतात. कारण संत जीवन आणि भगवत जीवन हे एक रूप असतं. जसं भगवत जीवन हे तुमच्या आमच्या नेत्राला गोचर होत नाही, तसं संत जीवन सुद्धा नेत्रांच्या डोळ्यांच्या द्वारा संतांचं ज्ञान होत नाही. संतांचं ज्ञान शब्दांच्या द्वारा होत नाही. संतांचं ज्ञान स्पर्शाच्या द्वारा होत नाही. कारण जाणून घेण्याकरता आपल्याकडे भगवंताने पंच ज्ञान इंद्रिय दिलेले आहेत. जसं आता अलीकडे सीझन चालू आहे. कशाचा? अक्षय तृतीया झाल्यापासून सीझन चालू होतो. कशाचा? नाही शुभ मंडल नको, पण भोजनामधल्या आंबे रस, आंबरसाचा काय चालू आहे सध्या? सीझन चालू आहे. मग त्या आंबा घेण्याकरता आपण जातो. तिथं गेल्यानंतर बाजारला गेलो की दुरूनच आवाज येतो, आंबे घ्या आंबे. मग त्यांच्या स्वरात, ते कधी स्वरात आवडतात, कधी बेस्वरात आवडतात. आरडून त्यांचा घसा जाम झालेला असतो, आरडतात. मग पहिलं ज्ञान झालं शनुभव कोणतं? शब्दाच्या द्वारा आंबे घ्या आंबे. मग लक्षात आलं, हो गुरुजींनी आंबे सांगितलेत, पाहुणे येणार आहेत, आंबे घेतले पाहिजे. पहिलं ज्ञान शब्दाने झालं. आंबे घ्या शब्द कानावर पडला, पहिलं ज्ञान झालं शब्दाच्या द्वारा. याला शब्दच प्रत्यक्ष म्हणतात. नंतर पाय निघाले तिकडं. जर दुरूनच पाहिली, दुर्डी भरलेली, कॅरेट भरलेले, वा वा छान छान दिसतात. मग त्यांचा रंग लक्षात आला. कुणाला? डोळ्यांना रंग लक्षात आला. हिरवे रंगाचे, तांबूस रंगाचे, लालबागचा, बदाम, केशर, हापूस, अजून काय काय नावं असतात तुम्ही पाहून घ्या. पायरी. डोळ्याने लक्षात आलं. डोळ्यांनी दुसरं ज्ञान झालं. पहिलं ज्ञान शब्दाने, दुसरं ज्ञान डोळ्याने. जवळ गेलो, हात लावून पाहिला, स्पर्श ज्ञान. दाबून पाहिले, हा नरम आहेत, कडक नाही. कोणतं ज्ञान? स्पर्श ज्ञान. कारण मृदू आणि कठीण हे त्वचेचे जे असणारे गुण. मग त्यातला मृदू आणि कठीण भाग समजण्याकरता त्वचा हे इंद्रिय वापरलं. आता पुढे मग आंबा उचलला, वा वा पिकलेला दिसतोय. कशाने कळलं? नाकाने कळलं. त्याला सुगंध आला. त्या सुगंधाच्या द्वारा कितवं ज्ञान झालं? कीर्तनात बसलेले आहेत ना तुम्ही अशोक भाऊ, कितवं ज्ञान झालं? चौथं. आता पाचवं ज्ञान. ते म्हणले, अहो काय नुसतं हात लावून पाहता आणि वास घेऊन पाहता, हे पा इथं चिरून ठेवला, एक खाप घ्या, तोंडाला पाणी येऊ देऊ नका. हे पाचवं ज्ञान. म्हणजे एकच आंबा पण पंच ज्ञानेंद्रियांच्या द्वारा जाणल्या जातो. हे मी नाही सांगत, ज्ञानोबराय सांगतात. त्या काळात तैसे एकची च्युत फळे, इंद्रिया वेगळ वेगळे, रसे वर्णे परिमळे, भेटीचे स्पर्शे विठाला विठाला. पण पंच ज्ञानेंद्रियांच्या द्वारा जाणता येतो. का? कारण त्याच्या ठिकाणी शब्दाच्या द्वारा जाणता येण्याचं सामर्थ्य आहे. बर, त्याच्या ठिकाणी त्वचेच्या द्वारा जाणता येणार तो योग्य विषय आहे. रूपाच्या अर्थात डोळ्यांच्या द्वारा जाणण्यास योग्य रूप त्याच्या ठिकाणी आहे. शब्द त्याच्या ठिकाणी आहे. असणारं रस त्याच्या ठिकाणी आहे. या पाचही ज्ञानेंद्रियांच्या द्वारा जाणता येतो तो वैशिक सर्व पदार्थ असतात. पण संत या पाचही विषयाच्या पलीकडे असतात. म्हणून संतांना डोळ्यांनी पाहता येत नाही, संतांना कानाने ऐकता येत नाही, संतांना स्पर्श करूनही जाणवता येत नाही, संतांना वास घेऊनही पाहता येत नाही, आणि संतांना चाटूनही पाहता येत नाही. म्हणजे संत हे पाचही तत्वाच्या पलीकडे असतात. म्हणून संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. मग एखादा म्हटलं, अहो लहानपणी घर सोडलं, आळंदीला गेलो, तिथं जाऊन ज्ञानेश्वरी पाठ केली, गाथा पाठ केला, भागवत पाठ केलं, 4 वर्ष संस्थेचे शिकलो. त्यानंतर काशीला गेलो, तिथं जाऊन न्याय शिकलो, वैशेषिक शास्त्र शिकलो, कनाद मुनींचं वैशेषिक शास्त्र शिकलो, सांख्य कपिल मुनींचं सांख्य शिकलो, पतंजलीचं योग शिकलो, जैमिनींचं असणारं कर्ममीमांसा शिकलो, सर्व शिकलो.
चुकी शिकलो, एवढं सगळं शिकून आलो, मला काही संत कळत नाही का? तो कबरे सांगितलं अजिबात कळत नाही. शाब्दिकाचे काम नाही ते शब्द जालम महारण्यम चित्त भ्रमणकारकम. खूप शिकल्यानंतर एक लक्षात येतं, खूप शिकल्यानंतर एक लक्षात येतं बरं का आप्पा, खूप शिकल्यानंतर एक लक्षात येतं काय, हे काहीच शिकलो नसतो तरी चाललं असतं. विठाला 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 त्या कॅटेगरीला लावून चालत नाही. शाब्दिकाचे काम नाही ते. आपण असं कसं, शाब्दिक म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? शब्द हा बहुसार उपकाराची राशी. आपण ते जरी खरं असलं तरी सुद्धा शब्दाच्या द्वारा संतांना जाणणं शक्य नाही, तरी सुद्धा त्यांना जाणणं शक्य नाही. शब्द हा उपकार, काही गोष्ट खरी आहे. शब्दाच्या द्वारा ज्ञान आपल्याला होतं प्रत्येक गोष्टीचं. केवळ पाहण्याने ज्ञान होत नाही, अगोदर शब्द ज्ञान होत असतं. आईच्या मांडीवरती असताना लहानपणी आईने शिकवलं, हे बाबा, ही तर ते पाळण्यात बसलेलं असायचं, पाळण्यात झोपलेलं असायचं, वरती अशी गोल चक्री असायची, त्या चक्रीला चिमणी, कावळा, पोपट, वेगवेगळे चंबर कुकडा, मग त्या असं पाहत राहायचं. आश्चर्यवत पश्यती कश्चित येणं माश्चर्यवत वदती तथैव चान्यः आश्चर्यवच्चैन मन्य शृणोती श्रुत्वा पेनम वेदन चैव कश्चित्. शिकवलं आईने, त्याच्या कानात शिकवलं. चिमणी, कावळा, ते बघ माऊ, ते बघ भूभू, हे सर्व कोणी शिकवलं? आईने शिकवलं. कशाच्या द्वारा? शब्दाच्या द्वारा. म्हणून शब्दाचे उपकार इतर इंद्रियांपेक्षा शब्दाचे उपकार हे काय आहेत? जास्त आहेत. शब्दाच्या द्वाराच आपल्याला ज्ञान होत असतं. हे द्वारा ज्ञान होण्याचे जेवढे पदार्थ आहेत त्यांचं होईल, पण संतांचं मात्र शब्दाच्या द्वारा ज्ञान होत नसतं. म्हणून संतांचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही ते. आपण शब्दज्ञानी, शब्दज्ञानाला होत नाही होत. कामधेनूच असते. आणि खूप दूध देणारी म्हैसन गाय असली म्हणून ती काय कामधेनू होईल का? झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. खूप दूध देते कोण? म्हैस. आणि खूप दूध देणारी गाय. पूर्वी गाय, गावरान गाय दूध द्यायची किती? 2 लिटर, 3 लिटर, 4 लिटर, 5 लिटर. चांगल्या प्रजातीची गीर गाय, सोरटी, देवणी, ही गावरांपेक्षा थोडी. साईवाल, तुम्ही मानेला हात लावल्यामुळे माझ्या लक्षात आलं, कारण मोठी तिची ती पोळी अशी मोठी असते. मग या गायी थोड्या जास्त दूध देतात, खूप जास्त दूध देतात. आणि यांच्यापेक्षा ती अमेरिकन व्हर्जन आलेली, तिला काय म्हणतो आपण, बिगर शिंगाची असते ना, काय नाव तिचं? अहो जर्सी, चट्ट्या पट्ट्याची. तिला किती दूध द्यावं हेही कळत नाही आणि किती खावं हेही कळत नाही. आता मालकाने हे डालं भरून कुट्टी टाकलेली. मालक नुसता घरातून पोहेची प्लेट खाऊन आला तोपर्यंत गाई लगेच त्याच्याकडे. गावरान गाईचं नाही बरं का, जर्शीचा आवाज या. पाटील नानाकडे एक शेळी होती, लय दुधाळ शेळी. इतकी दूध द्यायची ती. पण एकदा पाटील नाना गेले धार काढायला, शेळी काय उभी राही ना. आता पाटील नानाचा हातच तसा, त्याने तिला एक झपका ठेवून दिला. झपका ठेवल्यावर पाटील नानाला पाहिल्यावर शेळी एक पाय वर करून हजर. पाटील नानाला पाहिलं की एक पाय वर करून उभी राहायची आणि खूप दूध द्यायची. कोण? शेळी. उदंड त्या. खूप शेळी दूध देणारी असली, खूप म्हैस जरी असली दूध देणारी, पण ती त्या सर्वापेक्षा वेगळी असते. तिचं नाव काय? कामधेनू. कारण कामधेनू ही वेगळी आहे बरं. कामधेनूसारखे काही पदार्थ शास्त्रामध्ये सांगितलेत. कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी, आवडीची धनी पुरविती, तुकोबराय बोलतात. कामधेनू, कल्पतरू आणि चिंतामणी या 3 पदार्थ, हे 3 पदार्थ आपली जी मनोकामना आहे ती काय करतात? पूर्ण करतात. कल्पतरू खाली फळी येती मागितली. त्या श्री गुरुसारिका असलेल्या अभंगामध्ये 3रं चरण. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उने त्याला सांगा जोजी. कल्पतरूच्या झाडाखाली जो कोणी बसलेला असतो त्याला कमी पडत नाही. कल्पतरूच्या खाली कल्पना केली की ती पूर्ण करतो, त्याचं नाव कल्पतरू. आणि चिंतामणी दे चिंतिले अर्था. चिंतामणी असा एक पदार्थ आहे जो आपल्याकडे असेल तर जी आपण चिंता करू ती चिंता साक्षात प्रगट करून देतो, त्याचं नाव चिंतामणी.
आणि कामधेनू सुद्धा तिचं नाव आहे. जी आपण कामना करू ती कामना परिपूर्ण करते, तिचं नाव कामधेनू. मग आता कामधेनू कुठं आणि तुमची शेळी कुठं? आपली शेळी कुठं, म्हैस कुठं, ही जर्सी कुठं? जर्सीच आहे, शेळी शेळीच आहे, परी त्या निराळ्या कामधेनूची सर जशी इतर दूध देणाऱ्या जनावरांना येत नाही, तशी संतांची सर ही संतच असतात. ते शाब्दिकाला पंडिताला संत महात्म्य कळेलच हे सांगता येत नाही. मग कळत